नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित सेमीमधून चॅप्टर नंबर 10 आहे आपल्याकडे इक्वेशन्स। त्यामध्ये पुढचा टॉपिक आहे सॉल्विंग अँड इक्वेशन्स। हा भाग समजून घेणार आहोत। हाऊ टू सॉल्व इक्वेशन, इक्वेशन म्हणजे काय आणि ते कसं तयार करतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे। आता एखादं इक्वेशन आपल्याला दिल्यानंतर ते कसं सोडवायचे ते आधी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। इथे पहा, एक चित्रामध्ये एक वेइंग स्केल दाखवलेला आहे, वजन काटा तराजू दाखवलेला आहे। त्याच्या एका पॅनमध्ये एक ग्वावा आणि 3 बोर्स, 3 बोर ठेवलेले आहेत। एक पेरू आणि 3 बोर आहेत आणि दुसऱ्या पॅनमध्ये 1 2 3 4 5 6 7 बोर ठेवलेले आहेत। या स्थितीमध्ये हा जो काही वेविंग स्केल आहे, तराजू आहे, वजन काटा आहे, तो आपल्याला दोन्ही पॅन त्याचे समांतर दिसत आहेत पहा, म्हणजे इक्वॅलिटी स्टेजमध्ये आहे। जेवढं वजन लेफ्ट पॅनमध्ये आहे तेवढंच वजन राईट पॅनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। उजव्या पॅनमध्ये आणि डाव्या पॅनमध्ये सारखंच वजन आहे। आता या ठिकाणी आपण जर दोन्ही पॅनमधून 3 बोर काढून घेतले, if we remove 3 bores from both pans, then also the pans are in a equality position or balance stage। इथे आपल्याला 3 बोर दोन्ही पॅनमधून जर आपण काढून घेतले तरी सुद्धा हा जो काही वजन काटा आहे तो बॅलन्स स्थितीमध्ये दिसतोय। जर इकडच्यातनं आपण 1 बोर काढला आणि इकडच्यातनं जर 2 बोर काढली तर मात्र त्याचा बॅलन्स राहणार नाहीये। एकच संख्या आपण दोन्ही बाजूतून काढून घेतलेली आहे तरी बॅलन्स बिघडलेला नाही। ही जी बाब आहे ही बाब इथे आपल्याला नीट समजून घ्यायची। पहा, हीच गोष्ट वापरून आपल्याला इक्वेशन सोडवायचं आहे। जेव्हा एखादं इक्वेशन आपण सॉल्व करतो तेव्हा त्याच्या बोथ साईडला, म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड, याच्या 2 साईड्स आहेत, त्या दोन्ही साईड्समध्ये आपल्याला कोणती एकच संख्या ॲड करता येते किंवा कोणतीही एकच संख्या आपण बोथ साईडमधनं सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कोणत्याही एकाच नंबरने आपण बोथ साईडला मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो। ज्या चारही आपल्याकडे क्रिया आहेत त्या चारही क्रिया आपण जर दोन्ही साईडला केल्या तरी बॅलन्स जो आहे तो बॅलन्स त्या इक्वेशनचा बिघडत नाही। जसं इथे या ठिकाणी दाखवलेलं आहे, दोन्ही पॅनमधून आपण 3 बोर काढून घेतले तरी पण बॅलन्स बिघडलेला नाही। पुन्हा 3 बोर आपण ठेवले, इकडे पण ॲड केले, इकडे पण ॲड केले तरी त्या ठिकाणी त्याचा बॅलन्स बिघडणार नाही। तर हे आपण उदाहरणाने आणखी समजून घेऊयात पहा। इथे पहा, एक एक्झाम्पल घेतलं मी, 7 + 5 = 6 × 2। दिस इज इक्वेशन। त्याच्या लेफ्ट साईडला 7 + 5 आहेत आणि राईट साईडला 6 × 2 आहेत। तर दोघांचं आपण जर आन्सर काढलं तरी याचा आन्सर 12 येईल आणि 6 × 2 सुद्धा 12 होतील। म्हणजे बॅलन्स स्टेजमध्ये असलेलं हे इक्वेशन आहे, बोथ साइड्स आर इक्वल। आता जर मी एकच नंबर दोन्ही साइडमध्ये ॲड केला, ॲडिंग 10 टू बोथ साइड्स असं म्हटलेलं आहे। याची जी लेफ्ट साइड आहे आणि राईट साइड आहे, 7 + 5 ही त्याची डावी बाजू आहे लेफ्ट साइड आणि 6 × 2 ही त्याची राईट साइड आहे। तर दोन्हीमध्ये 10 ॲड केलेले आहेत पाहिजे, इथे पण 10 ॲड केलेत आणि इकडे पण 10 ॲड केले। तर काय होतं आपण पाहूयात। 7 + 5 याचा आन्सर 12 येणार आहे आणि +10, इकडे 6 × 2 याचा आन्सर 12 आहे +10। तर याचं जर आन्सर आपण काढलं तर 22 आणि इकडे सुद्धा किती येतं 22। म्हणजे बॅलन्स जो आहे तो बॅलन्स बिघडलेला नाहीये पहा। इक्वेशन कधी असतं, जेव्हा राईट साइड आणि लेफ्ट साइडच्या व्हॅल्यू सेम येतात तेव्हा त्याला आपण इक्वेशन म्हटलेलं आहे। म्हणजे याच्यावरून आपला पहिला एक नियम असा मिळतो पहा, जर आपण इक्वेशनच्या बोथ साइडमध्ये एकच नंबर ॲड केला तरी त्या इक्वेशनवर कोणताही परिणाम होत नाही, इक्वेशन रिमेन्स राहतात, त्याच्या ज्या किमती आहेत बोथ साइडच्या त्या सारख्याच राहतात। त्याचप्रमाणे आपण जर सबट्रॅक्शन केलं पाहिजे, 7 + 5 -4 केलेत, बोथ साइडमधनं 4 जर मायनस केले तर काय येतं आपण पाहू। 7 + 5 12 -4 आणि इकडे 6 × 2 12 -4, 12 -4 आपण जर केले तर त्याचा आन्सर येईल 8। इथे सुद्धा आपल्याला दिसेल की बोथ साइड्स आर इक्वल,
म्हणजे एकच नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तरी बोथ साइड्स इक्वलच राहतात. त्याच्यामध्ये आन्सर चेंज होईल बा. इथं 22 आन्सर आहे, इथं 8 आन्सर आलं, इथे 12 आन्सर होतं. आन्सर त्याचं चेंज होईल, परंतु त्याच्या ज्या बोथ साइडच्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वलच असतील. तुम्ही एकच नंबर ॲड केला तरी इक्वलच राहतात, एकच नंबर सबट्रॅक्ट केला तरी इक्वलच राहतात. आता आपण पाहू, एकच नंबरने आपण जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं. 7 + 5 12 × 2 आणि 6 × 2 12 × 2. तर याचं जे आन्सर आहे ते याप्रमाणे 12 × 2 = 24 आणि 12 × 2 = 24. पहा इथे सुद्धा आपल्याला दिसेल की बोथ साइड्स आर इक्वल. डिवायडिंग बाय 3 टू बोथ साइड्स. दोन्ही साइडला एकाच नंबरने आपण डिवाइड करू. 12 / 3 12 / 3 3 × 4 = 12 and 3 × 4 = 12. इथे सुद्धा आपल्याला दिसेल की बोथ साइड्स आर इक्वल. म्हणजे आपण एकच जर इक्वेशन पाहिलं तर त्याच्या बोथ साइडमध्ये आपल्याला एकच नंबर ॲड करता येतो, बोथ साइडमधनं एकच नंबर सबट्रॅक्ट करता येतो, बोथ साइडला एकाच नंबरने मल्टिप्लाय करता येतं आणि बोथ साइडला एकाच नंबरने डिवाइड करता येतं. हे जरी आपण केलं बोथ साइडला तरी त्या ठिकाणी जे इक्वेशन आहे ते इक्वेशन त्याची जे बोथ साइडच्या व्हॅल्यूज आहेत त्या कमी जास्त होत नाहीत, त्या सारख्याच राहतात. तर या 4 गोष्टी इथे आपल्याला लक्षात घ्यायच्यात. याचा उपयोग आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करताना करायचा आहे, म्हणून या बाबी आपण नीट ध्यानात घेणार आहोत. हे प्रॉपर्टीज आहेत, या 4 गुणधर्मांचा वापर करून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर त्याचा वापर कसा करायचा ते आपण समजून घेऊ. m + 4 = 10 आपलं हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. m + 4 = 10. याच्यामध्ये m हा हे व्हेरिएबल आहे, तर या व्हेरिएबलची योग्य किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे पहा. आणि त्यालाच आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सोल्युशन ऑफ इक्वेशन असं म्हटलं होतं. तर सोल्युशन ऑफ इक्वेशन मीन्स टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल अँड इट मीन्स टू सॉल्व्ह द इक्वेशन. याचा अर्थ एकच आहे सर्वांचा. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची इथे, तर त्यासाठी इथे m आणि त्याच्यासोबत एक नंबर आहे 4. या दोघांच्या मध्ये जी क्रिया दाखवलेली आहे ती आहे ॲडिशनची. तर व्हेरिएबल आणि व्हेरिएबल सोबतचा नंबर यांच्यामध्ये जी क्रिया दाखवली असेल त्याच्या अपोजिट क्रिया आपल्याला बोथ साइडला करायच्या. तर अपोजिट क्रिया कोणती क्रिया कोणत्या क्रियेच्या अपोजिट असते, तर ॲडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शनच्या अपोजिट ॲडिशन आहे. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट आहे डिव्हिजन आणि डिव्हिजनच्या अपोजिट आहे मल्टिप्लिकेशन. तर इथे ॲडिशनची क्रिया आहे म्हणून आपण बोथ साइडमधनं हा जो नंबर आहे 4 व्हेरिएबल सोबत जो नंबर असेल तोच आपल्याला काय करायचा आहे, क्रिया करण्यासाठी वापरायचा आहे. तर बोथ साइडमधनं आपल्याला 4 काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे आहेत पहा. जरी सबट्रॅक्ट केले आपण तरी ते जे इक्वेशन आहे ते बॅलन्सच राहणार आहे, असं आपण वरती उदाहरणामध्ये पाहिलंच आहे. आपण जर एकच नंबर बोथ साइडमध्ये वापरला क्रिया करण्यासाठी तर इक्वेशन टिकून राहतं, इक्वेशन बिघडत नाही. म्हणून आपण इथे काय करणार, तर हा m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणून m सोबत जी संख्या आहे ती संख्या घेऊन त्या दोघांच्या मध्ये जी क्रिया दाखवलेली असेल त्याच्या अपोजिट क्रिया करायची. इथे ॲडिशन आहे म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. तर इथे आपण म्हणणार आहोत पहा, सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ साइड. सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ साइड्स. दोन्ही साइड्समधनं आपण जर 4 सबट्रॅक्ट केलं तर काय होतं, तर ही आहे आपली लेफ्ट साइड. m + 4 - 4 = राईट साइड 10 - 4. इथं जे इक्वेशन दिलेलं आहे तेच मी लिहिलंय पहा. इथे ही तुमची डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. याच्यातनं दोन्ही बाजूंमधनं मी -4 केलेले आहेत. 4च का घेतले, कारण ते तुमच्या व्हेरिएबल सोबत आहेत. व्हेरिएबल सोबत जो नंबर असेल तो घेऊन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते आणि व्हेरिएबल आणि तो नंबर याच्यामध्ये जी क्रिया असेल त्याच्या अपोजिट क्रिया आपल्याला बोथ साइडला करायची असते. हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे इक्वेशन सॉल्व्ह करताना. तर इथे आता पहा +4 - 4. तर वेगवेगळे सायन्स असल्यानंतर आपण शिकलेलो आहोत चॅप्टर नंबर 2 किंवा 3 मध्ये आपल्याला या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे पहा. These are the integers with signs and so if the signs are different then make subtraction.
4 - 4 केल्यावर आन्सर 0 येणार आहे, म्हणजे इथे फक्त m उरणार आहे. तुम्ही त्याला या पद्धतीने खोडू शकता, म्हणजे याचा आन्सर 0 येत आहे. +4 - 4 याचा आन्सर 0 येतं. इकडे m उरतील फक्त आणि 10 - 4 आणि मग 10 - 4 करून आपल्याला त्याचा आन्सर मिळेल m = 6 अँड दिस इज आन्सर ऑफ युअर इक्वेशन. या इक्वेशनचा आन्सर आलेला आहे 6. इथे तुम्ही जर 6 लिहिले तर बोथ साइड इक्वल होतात. 6 + 4 10 आणि इकडे राईट साईडला 10 आहेतच. दिस इज द करेक्ट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. अशा पद्धतीने आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. त्यासाठी आपल्याला बोथ साईडला क्रिया करावी लागते आणि ती क्रिया कोणती करायची आहे ते तुमच्या दिलेल्या इक्वेशनवरनं ठरतं. तिथे नेक्स्ट इज 8y = 32. 8y मीन्स 8 × y = 32. आता y इट इज युअर व्हेरिएबल. इथे व्हेरिएबल y आहे आणि त्याच्यासोबत असलेला नंबर आहे 8. दोघांच्या मध्ये असलेली क्रिया आहे मल्टिप्लिकेशन. त्याच्या अपोजिट क्रिया करायची आपल्याला, डिवाइड करायचंय. डिवाइडिंग बाय 8 टू बोथ साइड्स. बोथ साइड्सला आपल्याला 8 ने डिवाइड करायचंय. ही आहे आपली लेफ्ट साइड. 8 × y डिवाइड बाय 8 अपॉन 8 म्हणजे डिवाइड बाय 8 अँड राईट साइडला आहे 32 अपॉन 8. बोथ साइडला मी 8 ने डिवाइड केलेला आहे. तर इथे या 8 ने या 8 ला भाग जाईल. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8 आणि ज्यावेळेस आपल्याला 1 हा तुमचा डिनोमिनेटर असतो त्यावेळेस तो नाही लिहिला तरी चालतो आणि y × 1 कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर उत्तर येत असतं. जसं 12 × 1 केलं तर 12च उत्तर येईल. 15 × 1 केलं तर 15च उत्तर येईल. त्याप्रमाणे y × 1 y उत्तर येईल फक्त इथे आणि y = 32 अपॉन 8. दॅट मीन्स y = 32. 32 ला 8 ने जर आपण डिवाइड केलं तर 8 × 4 = 32. So the answer of your variable is 4. In this way we can solve the equations. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं असतं. इक्वेशन सॉल्व करताना, इक्वेशन सोडवत असताना कोणती क्रिया बोथ साईडला करायची आहे ते तुम्ही तुमच्या दिलेल्या इक्वेशनवरनं ठरवायचे. जी क्रिया तुमच्या इक्वेशनमध्ये दिलेली असेल त्या क्रियेच्या अपोजिट क्रिया बोथ साईडला करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला पुढचा जो काही प्रॅक्टिस सेट दिलेला आहे पहा, प्रॅक्टिस सेट 27 तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यातले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हे 3 क्वेश्चन्स जे आहेत ते आपण इथे पाहू. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडू. प्रॅक्टिस सेट 27 क्वेश्चन नंबर 1, रिराईट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत ते आपल्याला लेटरचा वापर करून त्या ठिकाणी लिहायचे आहेत. द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3. सम मीन्स ॲडिशन. कोणाची ॲडिशन दाखवायची आपल्याला? सर्टन नंबर. वी डोंट नो दिस नंबर. दिस नंबर इज अननोन फॉर अस. माहीत नाही आपल्याला हा नंबर. त्याची आणि 3ची आपल्याला ॲडिशन दाखवायची. मग त्यात आपण तो जो नंबर आहे तो सपोज करणार आहोत. सपोज द नंबर इज B. लेटर घेतले आपण. त्यासाठी लेटरचा वापर करून आपल्याला लिहायला सांगितलेला आहे. रिराईट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. वी डोंट नो द सर्टन नंबर. सपोज द नंबर इज B. देअरफॉर युअर एक्सप्रेशन इज. एक्सप्रेशन मीन्स, एक्सप्रेशन म्हणजे गणिती मांडणी. त्याचं गणित तयार होईल या पद्धतीने. B आणि 3चे आपल्याला ॲडिशन दाखवायचे आहे. B + 3 और 3 + B. दोन्ही प्रकारे लिहिता येईल. ॲडिशन आपल्याला दोन्ही पद्धतीने दाखवता येते. क्रियांचा क्रम जरी बदलला तरी नंबर्स जे आहेत त्यातले जे जरी आपण मागं पुढे घेतले तरी तुमचा आन्सर चेंज होत नसतं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये. B + 3 अशी सम दाखवता येईल किंवा 3 + B अशी पण दाखवता येईल. देन द नेक्स्ट इज द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अ नंबर. आपल्याला इथे सबट्रॅक्शनची क्रिया दाखवायची आहे. 11 आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे फ्रॉम अ नंबर. तर कोणत्या नंबरमधनं 11 सबट्रॅक्ट करायचे आहेत तो नंबर आपल्याला माहीत नाही आहे. सपोज द नंबर इज M. कोणतंही लेटर तुम्ही वापरू शकता A पासून Z पर्यंत. तर या M मधनं आपल्याला या ठिकाणी 11 मायनस करायचे आहेत.
देअरफॉर एक्सप्रेशन इज m-11. इथे 11 - m चालणार नाही आहे, कारण तुम्हाला जी मांडणी दिलेली आहे की आपल्याला सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अ नंबर, त्या नंबरमधनं 11 मायनस करायचे, 11मधनं तो नंबर मायनस नाही करायचा. तर इथे m हा आपण जो नंबर मानलेला आहे त्याच्यातनं आपल्याला 11 मायनस केलेले दाखवलेले आहेत. तर हे आपलं आन्सर असेल m-11. हे वरचा आन्सर असेल b+3 और 3+b. Then next is the product of 15 and another number. Product means the answer of multiplication. 15 आणि अजून एक दुसरा नंबर आहे त्याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन दाखवायचा आहे. तर हा जो दुसरा नंबर आहे तो आपल्याला माहित नाही आहे, तो आपण मानणार आहोत. सपोज अनदर नंबर इज x हा जर नंबर आपण घेतला तर त्या ठिकाणी आपलं एक्सप्रेशन या पद्धतीने तयार होईल. 15 × x. 15 × x असं होईल किंवा x × 15 असं सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ते एक्सप्रेशन जे आहे ते मानता येऊ शकतं. मल्टिप्लिकेशन उलट पण करता येतं, x × 15 अशा प्रकारे सुद्धा आपल्याला ते एक्सप्रेशन मानता येईल. Then the next is 4 times a number is 24. टाइम्स मीन्स मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं आपल्याला एका नंबर सोबत 4 टाइम्स करायचे. 4 टाइम्स मीन्स मल्टिप्लाय बाय 4, 2 टाइम्स मीन्स मल्टिप्लाय बाय 2, 6 टाइम्स मीन्स मल्टिप्लाय बाय 6. तर इथे 4 टाइम्स करायचे आपल्याला या नंबरचे. तर तो जो नंबर आहे तो आपण इथे सपोज करूयात. सपोज अ नंबर इज डी आपण त्यासाठी लेटर वापरलेला आहे. त्याचे 4 टाइम्स करायचे आहेत. डी चे 4 टाइम्स करायचे आहेत. इथे आपल्याला देअरफॉर इक्वेशन बनणार आहे. तुमचा आन्सर पण तुम्हाला दिलेला आहे इथे 24 इज युअर आन्सर. या डी चे 4 टाइम्स करायचे आहे तुम्हाला. तर डी × 4 इज इक्वल टू 24. डी × 4 इज इक्वल टू 24 और इट कॅन बी रिटन ॲज 4 × d इज इक्वल टू 24 असंही लिहिता येईल किंवा या पद्धतीने पण लिहिता येईल. तर अशा रीतीने हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दीज इक्वेशन्स इन ऑर्डर टू सॉल्व देम. इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते सोडवण्यासाठी त्याच्या बोथ साइडला कोणती क्रिया करावी लागेल त्या क्रियेचं नाव तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे इथे. तर इथे x + 9 इज इक्वल टू 11 आहे. व्हेरिएबल आणि व्हेरिएबल सोबतची जी संख्या असते त्यांच्या दोघांच्या मध्ये जी क्रिया दिलेली असेल त्याच्या अपोजिट क्रिया आपल्याला करावी लागते इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो, इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करायची असते तर व्हेरिएबल म्हणजे लेटर आणि त्या व्हेरिएबल सोबतचा नंबर. इथे पहा व्हेरिएबल x आहे त्याच्यासोबत आहे 9. या दोघांच्या मध्ये क्रिया आहे ॲडिशनची. या दोघांच्या मध्ये जी कोणती क्रिया असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, या दोघांच्या मध्ये जी कोणती क्रिया असेल त्याच्या अपोजिट क्रिया करून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं असतं. तर इथे ॲडिशनची क्रिया आहे म्हणून आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते सोडवण्यासाठी सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. त्यामुळे मी त्याच्या पुढे लिहितो इथे बोथ साइडला आपल्याला कोणती क्रिया करायची, सबट्रॅक्शनची क्रिया करायची. वाय? बिकॉज there is addition in between the variable and the number which is with variable. variable सोबत असलेला नंबर जो कोणता असेल तो. नंबर 2 मध्ये पहा x - 4 इज इक्वल टू 9. तर x इट इज व्हेरिएबल आणि व्हेरिएबल सोबतचा नंबर 4 याच्यामध्ये जी क्रिया आहे ती आहे सबट्रॅक्शनची. तर सबट्रॅक्शनच्या अपोजिट क्रिया करून तुम्हाला उत्तर मिळेल आणि ती असेल ॲडिशन. नंबर 3 8x. 8x मीन्स 8 × x म्हणजे 8 आणि x च्या मध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे. त्याच्या अपोजिट क्रिया आपल्याला करावी लागेल ती असेल डिव्हिजनची. म्हणजे इथे आपल्याला डिव्हिजन करून उत्तर मिळणार आहे. x/6 मीन्स x डिवायडेड बाय 6. x/6 म्हणजे काय? x डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. x इज व्हेरिएबल अँड विथ दॅट नंबर 6 इज युअर नंबर अँड द ऑपरेशन इन बिटवीन देम इज डिव्हिजन. सो हे एक्झाम्पल सोडण्यासाठी आपल्याला डिव्हिजनच्या अपोजिट आहे मल्टिप्लिकेशन.
मल्टिप्लिकेशन ही क्रिया करून आपल्याला या इक्वेशनचं आन्सर काढता येणार आहे. तर इथे फक्त आपलं क्रियेचं नाव लिहायला सांगितलं, त्यांनी कोणती क्रिया करून उत्तर तुम्हाला मिळणार आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. क्वेश्चन नंबर 3. Given below are some equations and the values of the variable. Are these values the solution of those equations? इथे काही आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत आणि त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती पण दिलेली आहे आणि मग आपल्याला विचारलंय की ही जी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती सोल्युशन आहे का, आणि मग असेल तर इथे आपल्याला येस लिहायचंय, नसेल तर नो लिहायचंय. तर हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आहे त्याच्या जागेवर दिलेली किंमत टाकून पाहावं लागणार आहे. दिलेली किंमत टाकल्यानंतर जर बोथ साइड्स इक्वल आल्या तर इथे आपल्याला यस लिहायचंय आणि बोथ साइड जर इक्वल आल्या नाहीत तर इथे आपल्याला नो लिहायचं आहे. मग हे आपण या पद्धतीने इथे सोडवलेलं आहे. पहा तुम्ही प्रश्न जो आहे तो पुस्तकात पाहून लिहायचा आहे आणि आन्सर याप्रमाणे क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातला घेतला, कारण फर्स्ट आन्सर त्याने दिलेलं आहे. पहा इथे नो म्हटलेला आहे. y is equal to 3, it is not solution of this equation. y minus 3 is equal to 11. तुम्ही जर y च्या जागेवर 3 लिहिले तर 3 minus 3 याचा आन्सर 0 येईल. पहा इकडे, आणि उजव्या बाजूला तर आन्सर तुमचा 11 आहे. 0 is equal to 11 असं उत्तर येतं याचं, आणि म्हणून हे या तुमच्या दिलेल्या इक्वेशनचं त्या ठिकाणी सोल्युशन होऊ शकत नाही. सोल्युशन होण्यासाठी व्हेरिएबलची किंमत टाकल्यानंतर लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइडच्या व्हॅल्यूज इक्वल येणं गरजेचं असतं, इक्वल आल्याच पाहिजेत. 17 इज इक्वल टू n प्लस 7 आणि n इज इक्वल टू 10, म्हणजे आपला n च्या जागेवर 10 लिहायचे आहेत. पण लेट अस राईट 10 इन द प्लेस ऑफ n. मग याप्रमाणे होईल 17 इज इक्वल टू 10 प्लस 7. राईट साइडला तुमचं या 10 प्लस 7चा आन्सर 17 येईल आणि लेफ्ट साइडला 17 आहेतच, म्हणजे बोथ साइड इक्वल झालेले आहेत. बोथ साइड्स आर इक्वल, देअरफॉर n इज इक्वल टू 10 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन. आणि मग हे तुमचं सोल्युशन आहे असं म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी तुमचं उत्तर S असं लिहू शकतो. त्यानंतर नंबर 3, 30 इज इक्वल टू 5x. 5x मीन्स 5 इंटू x. एक्सच्या जागेवर आपल्याला 6 लिहायचे आहेत. ही व्हॅल्यू घेऊन आपल्याला बघायचं आहे की बोथ साइड्स इक्वल होतात का. 5 इंटू एक्स, 5 इंटू एक्स म्हणजेच 5 इंटू 6, 6 5 30. बोथ साइड्स आर इक्वल हियर, लेफ्ट साइड अँड राईट साइड. बोथ साइड्स आर इक्वल, देअरफॉर x इज इक्वल टू 6 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन. आपण या पद्धतीने इथे सुद्धा यस लिहू शकतो. हा टेबल जो आहे हा टेबल काढून त्याच्या खाली याप्रमाणे तुम्ही त्याचे एक्सप्लेनेशन जे आहे ते लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट इज m/2 इज इक्वल टू 14, m इज इक्वल टू 7. इथे आता आपल्याला m च्या जागेवर लेट अस राईट 7 इन द प्लेस ऑफ m च्या जागेवर जर आपण 7 लिहिले तर या ठिकाणी काय येतंय पहा, 7/2 इज इक्वल टू 14. 7 ला आपण 2 ने जर डिवाइड केलं तर त्याचं आन्सर 14 येतंय का, तर येणार नाही. पहा डिवाइड करणे 2 ने म्हणजे एखाद्या नंबरला 2 ने डिवाइड करणे म्हणजे त्याच्या निम्म बनवणे, हाफ बनवणे. तर 7चं जे हाफ आहे ते 3.2 येत 3.5 येईल. 3.5 इज इक्वल टू 14. बोथ साइड्स इक्वल झालेल्या नाहीत म्हणून त्याच्यावर मी तिरपी रेष मानलेली आहे. देअरफॉर बोथ साइड्स आर नॉट इक्वल. Both sides are not equal. Therefore, the value of m is equal to 7 is not solution of equation. In this way, we can find out if the given value is a solution of that equation, yes or no. तर इथे आपल्याला no लिहावं लागणार आहे. आपण जर m च्या जागेवर 7 लिहिले तर बोथ साइड इक्वल होत नाहीत म्हणून त्याचा आन्सर नो येणार आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू सॉल्व्ह इक्वेशन्स अँड प्रॅक्टिस सेट 27 मधले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हे समजून घेतलेले आहेत.
आपण सोडून दिलेले सर्व क्वेश्चन्स जे आहेत तिथे ते आपण आपल्या मॅथच्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.